नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून वेगळा चटपटीत असा नाश्ता बनवते। बेसन पीठ घालून तिकडे काही शिल्लक राहिलेला भात आहे, फेकून न देता आपण काहीतरी रेसिपी बनवूया, सर्वांनाच आवडणार, लहानापासून मोठ्यांना। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। 2 मिरच्या घालायच्या, अद्रक घालायचं, आता आपण बेसन पीठ घेतले, ही अर्धी वाटी आपण बेसन पीठ घालू, लागलंच तर आपण नंतर वापरणार आहे। जिरं घालू 1 चमचा, थोडी हळद घालू आणि थोडं पाणी घालून आपण ही वाटून घेणार, पेस्ट बनवून घ्यायची अशा पद्धतीने। बघा, आपण डब्यात काढून घेऊया। हा नाश्ता खूप भारी होतोय, कळणार पण नाही भातापासून बनवलेला। त्याच भांड्यात आपण थोडंसं पाणी घालूया आणि एकदा फिरवून घेऊया आपण मिक्सर मधून, सर्व निघून देते ती चिटकल्याला। आपलं बायकांचं असं असतं, काय वाया घालू द्यायचं नाही। चवीपुरतं मीठ घालूया, कोथिंबीर घालूया, सर्व आता मिक्स करून घेऊया आपण। लागेल तसं थोडंसं पाणी घालणार आहे अजून नंतर। पाणी घालून नंतर एकदा मिक्स करून घेऊया। तर 1 टमाटर घेतले मी, कांदा घेतलाय बारीक चिरून, ती घालूया आपण। कांद्यामुळे टमाट्यामुळे आपल्या नाश्त्याला खूप टेस्ट येते। मिक्स करून घ्यायचं। आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, आता तव्यात घालून घेऊया। तव्यात घालून घेतले मी, व्हिडिओमध्ये आलं ना, दिसलं नाही। अशा पद्धतीने तव्यात एक पळीनं सोडायचं आणि झाकण ठेवायचं। थोडीशी विडगी पावडर वरून बुरबुरायची, खूप सुंदर दिसते। कोथिंबीर घालूया थोडीशी, पलटी करून घ्यायचं। हा नाश्ता स्वास्थ्य तुम्ही खाऊ शकताय, दह्यासोबत खूप भारी लागते। शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण हा नाश्ता बनवलाय। अशाच पद्धतीने आपण आता सर्व बनवून घेणार आहे। आता काढून घेऊया आपण। मी दुसरा पण त्याच पद्धतीने बनवून घेतलाय, सर्व बनवून घेतले। तर सॉस घालून आपण खायला घेऊ शकतोय, लहान मुलांना पण खूप आवडेल। बाय बाय, धन्यवाद।